काय वाटते शिवाजीनगरचा आमदार कोण? हे सिद्धार्थ शिरोळे. मला तर वाटते आपल्या भागात तर जास्त म्हणजे सिद्धार्थ शिरोळे जास्ती. सिद्धार्थ शिरोळे. माझा काँग्रेसचा प्रचार आहे. काय वाटतंय मामा कोण होईल शिवाजीनगरचा आमदार? दत्ता बैरट. कोण होणार शिवाजीनगरचा? सिद्धार्थ शिरोळे. आता सांगता येईल का? मतदान व्हायला पाहिजे तेव्हाच कळाल. काय म्हणतं शिवाजीनगरचं वातावरण कोण होईल शिवाजीनगरचं? बीजेपीला कुणाचं प्राबल्य कुणाचं वाटतंय? सध्या तरी बीजेपीचं आहे. सिद्धार्थ शिरोळेला तो चान्स आहे, लीडमध्ये आहे. आमदार कोण होईल शिवाजीनगर? मोस्टली करंट गवर्नमेंट को ही मिलेगा. वातावरण सध्या काय आता रेसमध्ये आलेत ते, आता कोण होईल ते आता बघू. आता नमस्कार, मी कौशल दरमे. स्पेशल गोष्टच्या आखाडा विधानसभेच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने स्पेशल गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचे दौरे करीत आहेत आणि तेथील मतदारसंघातील नागरिकांच्या जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या मनातील नक्की आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याच अनुषंगाने स्पेशल गोष्ट पुणे मतदारसंघात येऊन ठेपलेली आहे आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील शिवाजीनगर या भागामध्ये आपण फिरत आहोत आणि जाणून घेत आहोत तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या मनातील नक्की आमदार कोण आहे, सिद्धार्थ शिरोळे की दत्ता बैरट, जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. काय वाटते शिवाजीनगरचा आमदार कोण होईल? हे सिद्धार्थ शिरोळे होईल. का बरं सिद्धार्थ शिरोळे का? त्याचं काम चांगलं आहे. काय काम चांगलं? हे झोपडपट्टीमधलं पाण्याचं याचं काम करतो तो. होय, पण पुनर्वसनाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे की? हां, ते राहिलं आता. त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो? होय. दत्ता बैरटांचं काम कसं आहे? नाही, एवढं काही नाही खास. नाही एवढं खास नाही. नाही, एवढं खास नाही ते. नाही खास. कोण आमदार कोण होणार मग? सिद्धार्थ शिरोळे? सिद्धार्थ शिरोळे. कारण का आम्हाला आता लाईनमेन टाकून दिलं ना पाण्याचं त्यांनी, त्यासाठी. काय वाटते तुम्ही बोलायचं आता, शिवाजीनगरचा आमदार कोण होणार? असं तर आहे तर कट्टर तर सिद्धार्थ शिरोळे बी आहे तसं कट्टर, आणि दत्ता बैरट बी आहे. दोन्हीचं बी दोघांचं बी काम आहेत यायला. कोण होईल? मला तर वाटते आपल्या भागात तर जास्ती म्हणजे सिद्धार्थ शिरोळे जास्ती. का असं का वाटतंय? कामं भरपूर आहे त्यांचे. काय काम आहे? आहे भरपूर आहे, नागरिकांचे भरपूर कामं केलं त्यांनी. हां, बरेच लोक म्हणतात की गायब होते 4 वर्ष, आत्ता ॲक्टिव्ह झाले. नाही ना, तसं काय नाही, होतं आहे रेग्युलर आहे आपल्या भागात तर रेग्युलर आहे. संपर्क कसा आहे त्यांचा? आहे तर व्यवस्थित आहे, काय विषय नाही. दत्ता बैरटांचा पण संपर्क चांगला आहे म्हणतो. आहे ना, त्यांचे बी आहे भरपूर आहे कामं, त्यांचे बी चालू आहे. पण आता काय इलेक्शनला काय सांगता येत नाही कोण कोणाचं आता काय. बंडखोरीचा फायदा होईल का? होईल ना. शिवाजीनगर असेंब्ली इलेक्शन. यस. व्हॉट कोण यू होणार? क्वेश्चन? कोण होणार आमदार? कोण होणार शिवाजीनगरचा? ओनली सिद्धार्थ शिरोळे. ओनली सिद्धार्थ शिरोळे? ओनली. का बरं ओनली. ओनली सिद्धार्थ शिरोळे? ओके. क्यों बोले तो क्या बोला? वो क्या हुआ, डिवाइड हो गया सब. काँग्रेस ओ मनीष आनंद, दत्ता बैरट. डिवाइड हो गया. डिवाइड हो गया, डिवाइड होएगा 100%. डिवाइड होगा इसलिए सिद्धार्थ शिरोळे सीधा सीधा जाएंगे वो, सीधा. हम बीजेपी का कैंडिडेट है. हाँ, ये कार्यकर्ता है, हम आरएसएस के कार्यकर्ते हैं, इसके लिए बोल रहा हूँ मैं. काम कसं आहे पण सिद्धार्थ शिरोळेंचं? एक नंबर. एक नंबर. एक नंबर. अरे भरपूर कामं केली त्यांनी. होय. हां. इंग्लिश कुठनं बोलायला शिकला? कोण? तुम्ही? मी? अरे हुतात्मा राजगुरू विद्यालयामधला विद्यार्थी आहे मी. आमचे सर होते इंग्लिशचे, देसाई सर. हां, बीजेपीचे कट्टर बीजेपीचे ते. हां, माझी 12वी झालेली आहे 78मध्ये. आणि तुम्ही काय म्हणताय? अरे अजित पवारला सांगा, माझ्या वर्गात होता BMCC मध्ये. क्लासमेट आहेत तुमचे? हां, क्लासमेट सुदेश भोसले ना अजित पवार. बस हे सांगा तुम्ही फक्त. मत द्या मग त्यांना. हां, मत त्यांना देणार का? कुणाला? कुणाला? सिद्धार्थ शिरोळे बीजेपी. अजितदादांना नाही देणार ना, बीजेपी. माझे वडील आहे ना, हे
फाउंडर मेंबर आहे भारतीय जनता संघाचे इथले पुण्यातले. त्यांचा मुलगा मी आहे. कधी देणार मी? गेल्या वेळेस मी ना हे दत्ता बैरटला दिलं मत, आले ना निवडून. एक टाईम दिलं मी पंजाला मत, आले ना निवडून. पहिले टाईम मला वाईट वाटलं ते पंजा शिक्का मारताना. काका नमस्कार. बोला. काय म्हणते शिवाजीनगरचं वातावरण? एकदम छान आहे, मस्त आहे. मस्त आहे. कोणासाठी मस्त आहे? सिद्धार्थ शिरोळे का दत्ता बैरट? सध्या शिरोळ्याचे जरा बरं वाटते. का बरं वाटतं? कारण आपला पक्ष म्हणजे कसा भाजप पक्ष म्हणजे असं चांगलं वाटतं जरा. पक्ष तुम्हाला भाजप पाहिजे म्हणजे काँग्रेस नको? हो, भाजप. दत्ता बैरटांचं काम चांगलं आहे की? नाही, काम बी चांगलं आहे त्यांचं, पण सध्या म्हणजे कसं वाटतं आता ते वातावरण तसं चाललं आहे त्याच्यामुळं सिद्धार्थ शिरोळे भाजप पाहिजे. भाजप पाहिजे. पण मुख्यमंत्री तर शिवसेनेचे आहेत, एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे नाही का? कोण पाहिजे? शिंदे पाहिजेत का फडणवीस पाहिजे? सध्या शिंदेच बरं आहे, एकनाथ शिंदे. पक्ष भाजप पाहिजे पण मुख्यमंत्री शिंदे पाहिजे. शिंदे पाहिजे, बरोबर. काका नमस्कार. हो नमस्कार साहेब. काय म्हणताय? काय चाललंय? चालले प्रचार समिती वगैरे. कोणाचा प्रचार? माझा काँग्रेसचा प्रचार आहे. काँग्रेसचा? हो. का बरं काँग्रेसचा? मी गेली 50 वर्ष पण एकाच पक्षाचं काम करतो. होय. हो. काँग्रेस का बरं? काँग्रेसवर एवढं प्रेम का? किंवा 65 वर्ष काँग्रेसने सत्ता चालवली. त्यांच्या विरोधात कुणी नव्हतेच. आता एक 10-15 वर्ष आले मोदी सरकार आले, त्याच्यामुळे त्यांचं चालले. आणि जेवढे प्रोजेक्ट होते काँग्रेसचे तेच कंटिन्यू मोदी सरकार करतात. भाजप नेत्यांचं म्हणणं आहे की 65 वर्षात जेवढी प्रगती व्हायला पाहिजे तेवढी काँग्रेसने केली नाही. ती त्यांचं म्हणणं चुकीचं आहे माझ्या माहितीप्रमाणे. का चुकीचं? कारण का जे काही केलेलं प्रोजेक्ट नाही सगळं काँग्रेसने केले. काय केलंय? त्या 15 वर्ष फक्त मोदी सरकार आले, त्याच्यामुळे चाललं आहे त्यांचं. आता यांच्या स्वतःच्या वर्षावर काय केलं आहे? हा जो शिंदे रिक्षा चालक होता, रिक्षा चालू नाही करायचं. आता शिवाजीनगरमध्ये काय होईल? काय वाटतं कोण होणार? म्हणजे दत्ता बैरट लागेल. दत्ता बैरट लागेल 100%. पण बंडखोरी झाली म्हणे. नाही आज आमच्याच मित्रांनी बंडखोरी केली कॅन्टोन्मेंटमधून. बाकी काय त्याचं काय काय तोटा होईल का? थोडा परिभाव म्हणजे याचा परिणाम आमच्या नाही पडणार. काय वाटतंय मामा कोण होईल शिवाजीनगरचा आमदार? दत्ता बैरट. हो. का बरं? अरे पहिल्यापासून काँग्रेस आहे मी. 16 वर्षापासून काँग्रेसला आहे मी. आत्तापर्यंत 90 वर्षाचा आहे मी. हो, काँग्रेस फिक्स काँग्रेस. हो. तुम्हाला काय वाटतं कोण होणार शिवाजीनगरचा आमदार? सिद्धार्थ शिरोळे. सिद्धार्थ शिरोळे. का बरं? पहिल्यापासून त्यांची सत्ताच आहे ना. सिद्धार्थ शिरोळेंची सध्या केंद्रामध्ये सत्ता तेच आहे ना. बघा ना तुम्ही, विचार करा तुम्ही. सत्ता आहे म्हणून सिद्धार्थ शिरोळे. हो, कारण की सगळ्या गोष्टी काम कुणाच चांगलं आहे? सिद्धार्थ शिरोळे कोण केलं आतापर्यंत इथं? बाबा म्हणतायत काँग्रेस दत्ता बैरट. लोक आहेत ना ते जुने लोक आहेत ना. पहिल्यापासून काँग्रेस ठीक आहे. जुन्या लोकांचा अनुभव पण उपयोगाला येतो की. आणि बघा ना तुम्ही आता या सध्याच्या परिस्थितीनुसार सिद्धार्थ शिरोळे काय येतो, कारण सत्ता आपल्या केंद्रामध्ये सध्या तेच आहे, त्याच्यामुळे ते सिद्धार्थ शिरोळे येण्याची शक्यता 100% आहे. सत्तेमुळं येणार ते, कामामुळं नाहीत. कामच येणार आहे. आता मेट्रो लाईन नाही का तिथं? येणार नाही. नाहीत येणार. का नाहीत येणार? त्यांनी आत्ता इलेक्शन आल्यामुळे आत्ता ते कामं करायला लागले ते, नाहीतर काय उपयोगच नाही. आता 5 वर्ष झाले त्यांनी कामच केलं नाही. आता हे 6 महिन्यापासून कामं चालू केले त्यांनी. 5 वर्ष काय केलं त्या लोकांनी? काय केलं त्यांनी? नाही. आता दत्ता बैरट ते स्थायिक होते, ते नगरसेवक होऊन गेले. आम्हाला पिण्याचं पाणी नव्हतं आम्हाला, त्यांनी टाकी बांधली आम्हाला, टाकी वगैरे बांधला. आता पिण्याचं पाणी वगैरे सगळे व्यवस्थित होते आम्हाला. बघा यांचं म्हणणं आहे सत्ता नसताना पण काम केले दत्ता बैरट.
तुम्ही बघा मतदानच्या हिशोबाने आपण जर केलं मतदारच्या हिशोबाने तर सुद्धा टक्का यांचं सिद्धार्थ शिरोळेच हे लागेल ते हो लागेल. बघा तुम्ही बंडखोरीचा काय फायदा होईल का? बंडखोरीचा आता हा बसला ना आता आनंद मनीष आनंद कारण की ते डिवाइड झाले ना मतदान. तोही काँग्रेस दत्ता बर्डे काँग्रेस होते ना आता त्या डिवाइड झाले ना बघा दोघांचं मांडणं तिसऱ्यांचा फायदा होणार. काय होईल का फायदा मग? होऊ शकतो. सिद्धार्थ शिरोळेंना फायदा होऊ शकतो. होऊ शकतो. त्याचे तरुण काय म्हणतात? काय नाही एकदम निवांत. हां कुणाला मत देणार? अजून ठरवलं नाही. बघू कधी ठरणार? आता कोण चांगला वाटेल योग्य वाटेल नाही का. कोण योग्य वाटते? बघू आता अजून ठरवलं नाही. अजून कोणाच्या कामं दिसून येईल. कोण कोण उभा आहेत माहिती आहे का? माहिती आहे की कोण कोण? सिद्धार्थ शिरोळे, दत्ता भैरट, अजून वंचित. कोणाचं पारडं कोणाच जड आहे? वाटतंय दत्ता भैरट तर थोडंफार जड आहे. जड आहे का बरं? का जड आहे? त्यांचे कामं चांगले आहेत थोडेफार. बंडखोरी झाली ना पण काँग्रेसमध्ये. तरी पण आहे दत्ता भैरट तर चांगला आहे. जिंकण्याची शक्यता आहे थोडीफार. नमस्कार दादा. काय म्हणताय शिवाजीनगरचं वातावरण? कोण होणार शिवाजीनगरचा आमदार? आता सांगता येईल का? मतदान व्हायला पाहिजे तेव्हाच कळाल. होईल भाजप आमदार आता ते स्वतःच एवढं म्हणजे कन्फ्युजनमध्ये आहेत. कोण आमदार सांगता येणार नाही कारण की अपोजिट पण तेवढे आहेत. आता आम्हालाही सांगता येणार नाही. ज्याला होईल कोण ना कोण. ठीक आहे ठीक आहे. नमस्कार. सध्या महाराष्ट्रात निवडणुकांचं वातावरण तापलं आहे. काय म्हणतं शिवाजीनगरचं वातावरण? कोण होईल शिवाजीनगरचं? बीजेपीला. बीजेपी का बरं? बीजेपी का? इन्फ्रास्ट्रक्चर. अच्छा. एव्हरीथिंग इज देअर फ्रॉम बीजेपी. ओके. अँड ग्रेट लीडर मोदी. मोदी. बट स्टेटसाठी त्यांचा एवढा म्हणजे लक्ष राहत नाही महाराष्ट्र स्टेटवरती. थोडं गुजरातला त्यांनी जास्त प्रोजेक्ट्स नेले असं. दॅट इज अ मिसअंडरस्टँडिंग. इट इज विथ द अर्लियर गव्हर्नमेंट्स हू हॅड लेट द प्रोजेक्ट्स गो टू गुजरात. सो दॅट ऑलराइट. थँक्यू. बीजेपी विल ऑलवेज विन. थँक्यू. नमस्कार. काय महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वातावरण तापलंय? हो हो काय शिवाजीनगरमध्ये तापलंय का? हो तापलं ना. म्हणजे अजून तरी एवढं नाही पण 15 तारखेनंतर तापणारच ना. तापणार. कुणाचं प्राबल्य कुणाचं वाटतंय? कुठल्या पक्षाचं? सध्या तरी बी जे पीचं आहे जोरात. का बरं बीजेपीचं का? बाकी बी जे पीचं का असं म्हणण्यापेक्षा वस्ती इकडं उमेदवार जास्त फिरतोय. बरं. कोण आहेत उमेदवार? सिद्धार्थ शिरोळे. हो. इथं पक्षापेक्षा उमेदवाराला जास्त महत्त्व किंवा पक्षाला महत्त्व जास्त आहे पण काँग्रेसचे उमेदवार सध्या आजारी होते ते फिरत नव्हते आणि भाजपचे उमेदवार रॅल्या प्रचार यंत्रणा जोरात चालू आहे. ते सुद्धा 4 वर्ष जास्त फिरलेले नाहीत. संपर्क नाही ठेवला. अलीकडे 6 महिन्यात संपर्क वाढला असं बऱ्याच लोकांचं म्हणणं. याच्यावर मी काहीच बोलू शकत नाही. नाही सॉरी. कारण होतील का पुन्हा आमदार मग सध्याचे विद्यमान आमदार? आहे होतील असं तरी वाटतंय. हो. बंडखोरीचा फायदा होईल का? बंडखोरीचा फायदा 100% होणारच ना. हां कारण बंडखोरी ज्यांनी केली ते कडकी पोडीतलेत. हां आणि त्या बंडखोरीमुळं ते तिकडं तसं जर पाहिलं तर ते मतदान हे काँग्रेसचंच आहे. बरोबर आहे ना. हां त्यामुळं त्याचा फायदा बी जे पीला 100% होणारच. स्थानिक समस्यांवर कशा पद्धतीनं किंवा किती लक्ष देतात इथले विद्यमान आमदार किंवा भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे? ते जरी समजा देत नसले ना तरी त्यांनी माणसं नेमलेली आहेत प्रत्येक विभागाला. त्यांच्याकडे गेलं की ते कामं होतात. पण शिवाजीनगरमध्ये ट्रॅफिकच्या समस्या बऱ्याच आहेत. रस्त्यांवरील खड्डे बरेच आहेत. मेट्रो किंवा ब्रिज स्कायओव्हरचे काम. याच्या उत्तर असं की ट्रॉफिकच्या समस्या अख्ख्या पुणे शहरात आहेत. ही तेच आहेत असं नाही आणि लोकसंख्या वाढली की ते होणारच. मग त्याला म्हणजे असं त्यांच्यावर क्लेम करू शकत नाही ना आपण. पण रस्त्याची कामं सुद्धा हवीत तशी फास्ट होत नाही आहेत. जरा थोडे स्लो होत आहेत. हो आता कसं होतं ते फर्स्ट टाईमच आता आमदार झाले होते ना तर त्यांना थोडं 2-3 वर्ष तर सगळं समजून घेण्यातच जातात ना प्रत्येक उमेदवाराला. हां असा विषय ना. हां तर प्रत्येकाला समजून घ्यायला वेळ जातोच. त्यानंतर पुढचे ज्यांनी 2 वर्ष केलं काम नाही असं नाही आहे
पण शिवाजीनगरकर देतील का पुन्हा संधी? वाटतंय देतील, कारण इकडं जो सोसायटी लाईन आहे, जो एरिया सोसायटी लाईनचा मॉडेल कॉलनी झालं, आपटे रोड, गोले रोड, प्रभात रोड, भांडारकर रोड, सेनापती बापट रोडच्या सोसायटी, औंधच्या काही सोसायट्या या BJP माइंडच आहेत ना, या पुढं जात नाहीत. हां, तर त्याचा फायदा त्यांना होणारच. आणि वस्ती लेवलचं जे पब्लिक आहे ते मिक्स आहे सगळं. म्हणजे तरीसुद्धा लोकसभेला BJPला इथं फक्त 3-3.5 हजाराचंच लीड मिळालं. हो, बरोबर आहे तुमचं. ती लीड तोडायला काँग्रेसला वेळ नाही लागणार. नाही, पण तिकडे त्यांचा बंडखोरी केली ना काँग्रेसच्याच एका उमेदवाराने, त्याचा तर उलट त्यांना तिथं लॉसच आहे ना. बंडखोरीमुळं फायदा होईल. हो, असं एकंदरीत आजची परिस्थिती आहे. आणि इथले जे काँग्रेसचे उमेदवार दत्ता बैरट आहेत ते मध्ये तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर त्यांची एन्जिओप्लास्टी झाली, त्यामुळे ते बाहेर पडले नव्हते. आता परवापासून ते पडायला लागलेत. खरा मोसम आहे तो 15 तारखेनंतर खरा पिक्चर समजेल की काय परिस्थिती आहे काय नाही, असं सगळं एकंदर. शिवाजीनगरचं वातावरण तर आहे, उत्तमच आहे. कोणासाठी उत्तम आहे? आता सगळे पार्ट्यांनी ज्यांनी एफर्ट्स घेतले त्यांचे रिझल्ट्स दिसतीलच आता तुम्हाला. आता मोस्ट ऑफ प्रॉब्ली ज्यांनी घेतलेले आहे ते आता दिसत, ते जे काय आता भाजपचं आहे तर त्याच्यामुळे असं वाटतं की भाजपचं आहे यावेळेस वोटिंग जास्त होऊ शकतं. बरोबर. कसं कॅन्डिडेट जे आहेत भाजपचे आता सिद्धार्थ शिरोळे, ते गेली 5 वर्ष आमदार राहिलेले आहेत, त्यांच्या मतदारसंघावरती लक्ष कसं होतं किंवा त्यांचा संपर्क कसा होता? नाही, उत्तमच होता. त्यांचं जे काय वडिलांचा पण त्यांचा संपर्क चांगलाच होता. आणि आत्ता ते जे स्वतः जे कार्य करतात ते पण उत्तमच आहे. हो, पण लोकसभेला शिवाजीनगर मतदारसंघातनं म्हणावं तसं लीड भाजपला नाही मिळालं. 3-3.5 हजाराचं लीड नाही. मागच्या वेळेस थोडासा इफेक्ट होतोच, जे काय आता लोकांच्या जनमानसामध्ये जे लोकांचा परिणाम झालेला आहे त्याच्यामध्ये फरक पडतोच थोडा. पण आत्ता ह्यावेळेस वाटतंय तरी की ते बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे. आत्ताचे जे काय मोदींनी जे काय सांगितलेलं आहे, योगी सरांनी जे काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आता लोकांच्यामध्ये माइंडसेट चेंज होत चाललेले आहेत. आता एक व्यक्ती म्हणून काम कसं वाटते सिद्धार्थ शिरोळेंचं? नाही, उत्तम आहे. त्यांचा युथ लोकांबरोबर जे काही कॉन्टॅक्ट आहे एकदम उत्तमच आहे. त्याच्यामुळे त्यांचा जनसंपर्क म्हणा, त्यांचं कार्य करायची शैली म्हणा ती खूप चांगली आहे. थँक्यू. काय वाटते शिवाजीनगरचा आमदार कोण होईल? मला बहुतेक दत्ता बैरट वाटतं. काय वाटतं? कारण गेल्या वेळेस पण त्यांना काहीतरी तिकीट भेटलं नव्हतं वाटतं. नाही, भेटलं होतं पण तिघं बसले होते. पण यावेळेस असं वाटतं मला की दत्ता बैरट येईल यावेळेस. बंडखोरी झाली ना पण काँग्रेसमध्ये, त्याचा काय तोटा होईल का? काय एवढं तर सांगू शकत नाही. बहुतेक असं वाटतं मला की निवडणुकांचं वातावरण तापलंय. काय म्हणते शिवाजीनगरचं वातावरण? शिवाजीनगरचं वातावरण थोडं चांगलंच आहे. आता काय कोण होणार आमदार शिवाजीनगरचं? आमदार समजाचे आपला हे काय त्याचं नाव सिद्धार्थ शिरोळेला तो चान्स आहे, लीडमध्ये आहे. आणि सेकंड आपला दत्ता बैरट बी आहे. आणि जास्त प्राबल्य कुणाचं आहे, कुठल्या पक्षाचं? दत्ता बैरट. का बरं असं काय वाटतं? प्रमाणे आहे लोकांची संख्या आणि वाढवायचा पण थोडा चेंज करायचा आहे ना सगळं. काम आहे का दत्ता बैरट का? काम है क्या उनका? काम है ना, काम अच्छा ही है उनका, कोई प्रॉब्लम नहीं है. सिद्धार्थ शिरोळे जी का उनका काम अच्छा है, लेकिन क्या लोग थोड़ा नया देख रहे हैं, ऐसा भी हो सकता है. थोड़ा नया होना चाहिए. सिद्धार्थ शिरोळे का भी काम अच्छा है, कोई प्रॉब्लम नहीं है. उनका भी अच्छा ही काम है दादा का. शिवाजीनगरचं वातावरण, आमदार कोण होईल शिवाजीनगरचं? मोस्टली करंट गवर्नमेंट को ही मिलेगा. करंट गवर्नमेंट को? क्यों करंट गवर्नमेंट को? ऐसा नहीं कि बुरा आउटस्टैंडिंग काम किया है, लेकिन इनके कंपटीशन में दूसरा जो है वो शायद उतना काम नहीं कर पाएगा. दे आर स्ट्रॉन्ग करंटली. आई एम नॉट सेइंग दैट उनका काम पूरा 100% हुआ है, लेकिन कोई है नहीं ना द लीडर्स हु कैन डू द जॉब. लेकिन लोकसभा इलेक्शंस में तो महाराष्ट्र में BJP को काफ़ी नुकसान पहुंचा, इतना सीट्स नहीं मिला, सीट्स का काउंट काफ़ी कम हो गया. ये हो भी सकता है कि अभी क्या हो रहा है कि लोग किसी को वोट कर रहे हैं लेकिन बन रहा गवर्नमेंट कुछ और. बाद में कोalition डिसाइड हो रहा है तो वो लोग भी अभी कंफ्यूज है. मतलब लोगों को भी पता नहीं हो कि क्या होने वाला है, लेकिन जो नेशनल लेवल पे काम हुआ उसका बेनिफिट इनको मिलेगा, पॉइंट्स BJP को. आपका वोटिंग का जो हुआ मेरा ये शिवाजीनगर भी. हाँ,
तो वो उनको थोड़ा ब्राउनी पॉइंट्स मिलेगा। जो नेशनल लेवल पे काम हुआ है वो स्टेट गवर्नमेंट ये बीजेपी उठा सकती है वो। तो आप यहाँ पे मतलब पार्टी देख के वोटिंग करेंगे? हाँ हाँ। कैंडिडेट कौन कौन है आपको पता है? हाँ, शिरोले साहब। कैसा है उनका काम, कैसा है? काम अच्छा है, यंग एनर्जेटिक है। लेकिन अभी शिवाजीनगर के बहुत सारे प्रॉब्लम्स है, इश्यूज़ है, जैसे कि ट्रैफिक के इश्यूज़ है। बहुत प्रॉब्लम्स है एक्चुअली। ये ट्रैफिक ये सब पूरा ऑल ओवर इंडिया इश्यूज़ है। वो तो है, लेकिन अभी कुछ रोड्स यहाँ पे है जो पेंडिंग है, फास्ट काम नहीं हो रहा है, वो नहीं हो पा रहा है। वो बारिश भी एक्सटेंड हुआ तो उन लोगों ने काम लेट अभी तक किया नहीं उन्होंने। जो क्या एग्जिस्टिंग एमएलए जो है शिरोले साहब जी, वो उनको बेनिफिट है, मतलब वो शायद उन्होंने अभी उनका लास्ट मोमेंट में काफ़ी काम किया उन्होंने। तो वो शायद अभी लोगों के माइंड में रहता है, तो वो उसका बेनिफिट मिलेगा उनको। अभी और कोई कंपटीशन में दिख नहीं रहा है, मतलब स्ट्रॉन्ग, या उन्होंने ऐसे लोगों पे उतना प्रचार भी नहीं हुआ है, या तो इसलिए शायद इनको बिन्स मिल सकता है। काय म्हणताय शिवाजीनगरचं वातावरण? शिवाजीनगरचं वातावरण सध्या सिद्धार्थदादांकडेच आहे। का बरं? सिद्धार्थदादांनी कामं केलीत भरपूर सारे। काय कामं केली? काम म्हणजे आता सिद्धार्थदादांमुळे बस आल्या, परत सिद्धार्थदादांनी रिक्षा, कुठल्या बस आल्या? ई बस वगैरे नाही का। बरं. परत सिद्धार्थदादांनी रिक्षावाल्यांचा प्रश्न मुद्दा उपस्थित केला विधानसभेत। हो, तोडगा निघाला का त्याच्यावर? तोडगा निघाला ना, रिक्षावाल्यांवरती तोडगा निघाला। हो, अजून काय काम केले त्यांनी? सिद्धार्थदादांनी असा म्हणजे आता बघितलं, सिद्धार्थदादा प्रत्येक जिथे चेंबर तुंबला असेल ते जरी कुणी टाकलं तरी इथे चेंबर तुंबला आहे की सिद्धार्थदादांनी तात्काळ तिथे हे घेतलेली आहे, दखल घेतलेली आहे तिथे। आता प्रत्येक तुम्ही कुठे पण जाल तर सिद्धार्थदादा असंच तुम्हाला नाव दिसेल कुठं बी। हो, आता तसं बघायला गेलं तर बऱ्याच रोडची कामं किंवा पूल जे आहेत, स्कायओव्हर जे आहेत, त्याची कामं अजून पेंडिंग आहेत किंवा स्लो होत आहेत, त्याच्यावरती विद्यमान आमदारांचं लक्ष नाही हवं तसं, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे। नाही, ते कसं असतं, काही काही लोक आता कोणीतरी एखाद्या गोष्टीला आडवं येतं किंवा काहीतरी कारणास्तव ते काम राहतं, म्हणजे असं ते बऱ्याच गोष्टी असतात। आता लोकांना पॉझिटिव्ह पॉईंट दिसत नाहीत, निगेटिव्ह पॉईंट दिसतात। 100 कामं चांगली करा, ते काय 100 काम चांगली नाही दिसणार। एक काम तुम्ही वाईट केलं ते एकच काम वाईट दिसतं, असं म्हणजे प्रत्येक ह्याचं असतं। हो, लोकांचं हे पण म्हणणं आहे नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे, दत्ता भैरट यांना आमदार करायला पाहिजे। आता नवीन चेहऱ्याचं कसं आहे, नवीन चेहरा जर तुम्ही दिला तर आता ते बघायला पाहिजे त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे का। ती कॅपॅसिटी बघून ते त्यांना जनतेने ठरवलं पाहिजे की कोणाला हे करायचं आहे। होतील का पुन्हा आमदार सिद्धार्थ शिरोळे? असं वाटतंय होतील, पण आता कारण की काँग्रेसमध्ये बघा ते मनीष आनंद ते दोघं बी एकत्र होते, त्यांच्यामुळे ते बंडखोरीचा फायदा होईल। बंडखोरीचा फायदा होईल 100%। काय वाटते काका, कोण होणार शिवाजीनगरचा आमदार? आज शिवाजीनगरचा काँग्रेसच येईल। काँग्रेस? काय येईल काँग्रेसचं? काय म्हणजे माणूस चांगला आहे, कामं करतो तो काँग्रेसवाला। सध्या बदल पाहिजे, हे काय उपयोगाचं नाही। काँग्रेसमध्ये तर बंडखोरी झाली, आता मतं विभागणार, काही फरक पडत नाही। नाही पडत? नाही पडत, काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही। हे सगळं आशावादी बसलेत, बीजेपी म्हणून संपलं बीजेपी। आता सरकार कोणी यायला पाहिजे? सरकार आघाडी सरकार यायला पाहिजे। का बरं एकनाथ शिंदेचं सरकार पसंत नाही? निव्वळ भामटा लोक आहेत ते सगळं। का बरं असं का वाटतं? घरपोडी माणसं म्हणतात त्याला। घरपोडीच आहे, खरंच घरपोडी आहे। कोणाचं बी घर घेऊन पळून जायचं म्हणजे बरोबर नाही। ते सर्वसामान्यांसाठी योजना आणल्या चांगल्या त्यांनी, लाडकी बहीण आणली, ST साठी मोफत प्रवास आणला। काय उपयोग काय आहे? तुम्ही बाजारात जावा, त्याचे पैसे किती झाले बघा, तेच पैसे त्या बाहेरला द्यावं लागले, तर बाहेरला समजेना झालं। महागाई वाढली म्हणायची। तेल भाव काय, डाळ भाव काय, हां आज केळा विकत जा आणायला गेलं तर किती भाव लावलेत बघा। हां, काँग्रेस सरकार पाहिजे, बस झालं। आता त्यांना दिलं की चान्स, आता यांना बी द्यायला पाहिजे ना एक चान्स, बदल पाहिजे। काँग्रेसचं कोण चेहरा नाही ना पण काँग्रेसकडे सध्या महाराष्ट्रात? नसलं तरी बी चालतंय, पण काँग्रेसचं आहे। सगळे काँग्रेस राष्ट्रवादी नेते तर भाजपसोबतच गेले। जाऊ दे ना,
जाऊ द्या ना, काय सगळं झिरो होणार आहे ते. हा, बघा तुम्ही. काका नमस्कार. नमस्कार, बोला. काय म्हणतं शिवाजीनगरचं वातावरण, कोण होणार आमदार? काय आता रेसमध्ये आलेत ते, आता कोण होईल ते आता बघू आता. हां हां कुणाचं जास्त प्राबल्य वाटते? आहे आता पंजा झोनमध्ये. म्हणजे दत्ता बैरट. बंडखोरी झाली की पण बंडखोरी झाली तरी पण एवढं फरक पडणार नाही. का वाटते पंजा येईल? येईल की यावेळेस कधी आहे आघाडी यावेळेस आहे. महागाई आता महायुतीनं पण चांगल्याच योजना आणल्या, लाडकी बहीण योजना आणली, मोफत एस टी प्रवास आणला. किती दिवस ते म्हणतायत कायमस्वरूपी देणार, रक्कम पण वाढवणार. मग हे पण म्हणतात, ते म्हटले ना आमची सत्ता आली की आम्ही जास्त देऊ. घोषणा केलीत काँग्रेसवाल्यांनी तिथं त्या समोर. काका काय वाटते शिवाजीनगरचा आमदार कोण होईल? शिवाजीनगरचा आमदार कोण होणार? रणशिंगे. होय, का बरं असं का वाटतं? मग त्यांना पण चान्स मिळायला पाहिजे ना, असं वाटतं ना. नवीन आहे ना ते, त्यांनाही मिळायला पाहिजे असं वाटतं. सिद्धार्थ शिरोळे इथं आमदार आहेत, गेली 5 वर्ष झालं, त्यांचं काम चांगलं आहे. दत्ता बैरडांचं सुद्धा संपर्काने काम चांगलं आहे. मग या 2 नेत्यांच्यापुढे त्यांचा निभाव लागेल का? नाही नाही नाही, ते निवडून आल्यामुळे कामं केली. आता हा निवडून आला तो पण कामं करेल यांच्यासारखंच. हो, येतील का निवडून? शाश्वती आहे, बघू आता. काका नमस्कार. हे पहा नमस्ते, हे आमचे बॉस, यांना सर्व माहिती. हो बॉस बॉस. आणि तुम्ही त्यांचे कार्यकर्ते? हां, आम्ही शिरसंघेचे कार्यकर्ते. काय वाटतंय मग शिवाजीनगरचा आमदार कोण होईल? सांगितलं ना, शिरसिंगे. हां, अपक्ष बॉस शिरसिंगे. हां, वंचित. त्यांनी काम काय केलं? काय काम केलं ते? त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. सांगितलेले कामं बरोबर करून आणतात ते. म्हणून ते मला वाटतंय असं. दादा नमस्कार. हां नमस्कार, बोला. काय वातावरण तापलंय की इलेक्शनचं? हो. कोण होणार आमदार शिवाजीनगरचा? मी इकडचं नाही हो, बाहेरचं आहे. बाहेरचं आहे? कुठले बाहेरचे कुठले? सोलापूरचे. सरकार कोणाचं येणार महाराष्ट्रात? महाराष्ट्रात एकनाथ शिंदे. का बरं असं का वाटतं? आता सगळं पब्लिकच्या अनुस्कारावर आहे ना, माझ्यावर थोडी. लोकसभेला तर फटका बसला महायुतीला. लोकसभेला फटका बसला होता की महायुतीला? बसलेला होता, पण बघू आता काय होतं. शिंदेचं सरकार येणार.